नमस्कार, मी ॲडव्होकेट चंद्रकांत सोनवणे. कायद्याचे ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आपला जनतेचा चॅनल जनसेवा कायदा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबून कॉमेंटमध्ये आपला अभिप्राय देण्यासाठी विसरू नका. या जनतेच्या जनसेवा कायद्यामध्ये आपलं प्रथमतः सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. साथियो, आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत, तो म्हणजे फसवणूक. फसवणूक म्हणजे चिटिंग. फसवणूक आज नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. विविध पद्धतीने ती फसवणूक केली जाते, वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक केली जाते. फसवणुकीचा गुन्हा हा भारतीय न्यायसंहिता कायद्याअंतर्गत 318व्या कलमामध्ये बसतो. मग फसवणूक कशा पद्धतीने फसवणूक केली म्हणजे नेमकी काय केलं, फसवणूक म्हणजे नेमके काय आहे, तर फसवणूक म्हणजे खोटी माहिती दिली. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला जर खोटी माहिती दिली तर तिची फसवणूक केली असं म्हटलं जातं. त्या तथ्य लपवलं हे सुद्धा फसवणूकच आहे. खोटे आश्वासन दिलं हे सुद्धा खोटी फसवणूकच आहे. एखाद्या मालकाला न सांगता मालमत्ता हस्तांतरण केली तर ही सुद्धा एक प्रकारची फसवणूकच आहे. त्या मालकाचं कायदेशीर नुकसान करणं म्हणजेच फसवणूक केली असं कायद्याने म्हटलं जातं. तर हा कायद्याने फसवणूक करणे हा कायद्याने गुन्हा ठरतो. फसवणूक अनेक प्रकारे केली जाते. फसवणुकीचे म्हणजे चिटिंगचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार हा आर्थिक फसवणूक आहे. पैसे घेऊन काम न करणे हे आर्थिक फसवणुकीमध्ये मोडतं. गुंतवणूक करून त्यांना गुंतवणुकीमध्ये खोटी आश्वासन देणं म्हणजे गुंतवणूक केली, तुम्हाला नफा जास्त मिळवून देतो, डबल नफा मिळवून देतो, अशा पद्धतीने त्यांची फसवणूक केली जाते. चेक बाउन्स करण्यापूर्वी फसवणूक करणं म्हणजे काय, तर चेक द्यायचा परंतु त्याच्यामध्ये आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स ठेवायचा नाही आणि त्यांची एक फसवणूक करायची. चेक बाउन्स करण्यापूर्वी त्यांची फसवणूक केली जाते. आता दुसरी फसवणूक केली जाते ती म्हणजे मालमत्तेच्या संदर्भात फसवणूक. जमीन किंवा घर दोन लोकांना विक्री करणं ही मालमत्तेच्या संदर्भात फसवणूक केली जाते. बनावट कागदपत्रांद्वारे केलेली फसवणूक, बनावट कागदपत्र बनवून त्या मालमत्तेची विक्री केली जाते. अशा प्रकारे फसवणूक केली जाते. एजंटमार्फत पैसे घेऊन काम न करणं ही एक फसवणूक केली जाते. दुसरी विवाह किंवा नातेसंबंधातील झालेली फसवणूक. साथियो, आज बघा, आज समाजामध्ये नोकरीच्या समस्या आहेत, व्यवसायाच्या समस्या आहेत. त्यामुळे अनेक तरुणींना आज चांगल्या प्रकारची नोकरी नाही. मग त्यामुळे काय होतं, त्यांचं लग्न ठरत नाही आणि त्यामुळे त्या मुलाचे पालक, माझा मुलगा चांगल्या नोकरीला आहे, माझा मुलगा चांगला बिझनेसमॅन आहे, व्यावसायिक आहे, अशी खोटी आश्वासनं देऊन विवाह केले जातात आणि त्यामुळे त्या मुलीच्या म्हणजे वधूच्याकडील त्यांच्या पालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते. पाचवा टप्पा फसवणुकीचा तो म्हणजे सायबर फसवणूक आहे, ऑनलाईन फसवणूक आहे. ह्या ऑनलाईन फसवणुकीमध्ये OTPच्या द्वारे फसवणूक केली जाते, ATM फ्रॉडच्या द्वारे फसवणूक केली जाते, क्रेडिट कार्डच्या द्वारे फसवणूक केली जाते किंवा ऑनलाईन मॅसेजद्वारे आपली फसवणूक केली जाते. आणि ह्या फसवणुकीमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ होते. ही गुंतागुंतीची गंभीरपणे त्यांची फसवणूक होते आणि त्यामुळे त्यांना कुठे न्याय मिळावा, कुठे न्याय मागावा किंवा कुठे तक्रार करावी हे त्यांना सुचत नाही. आणि म्हणून मी आपल्याला ह्या जो विषय गंभीरपणे समजावून सांगत आहे. या चॅनलच्या माध्यमातून ही सारी आपल्याला माहिती मिळाल्यानंतर ह्या फसवणुकीची तक्रार कुठं करायची, कुठं न्याय मागायचा हे आपल्याला या माध्यमातून समजणार आहे. आता साथियो, ही फसवणूक अशा पद्धतीच्या फसवणूक जर आपली झाली असेल तर आपण तक्रार पहिली कुठे केली पाहिजे, तर प्रथम पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे. पोलीस स्टेशनला ही तक्रार दिली पाहिजे. जर एखाद्या पोलीस स्टेशनचे अधिकारी किंवा पोलीस स्टेशन ही तक्रार घेत नसेल तर त्यांच्या वरिष्ठांना आपण तक्रार केली पाहिजे. सिनियर PI असतील, ACP असतील, CP असतील, अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण ही तक्रार दिली पाहिजे. सायबर क्राईममध्ये आपण जाऊन ही तक्रार दिली पाहिजे. जर तिथे ही आपली पोलीस स्टेशनला कुठल्या प्रकारची तक्रार घेतली नाही तर आपण एक JMFC कोर्टामध्ये आपण प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केली पाहिजे.
आता साथियो, ही फसवणूक जो करत आहे किंवा ज्याने ही फसवणूक केलेली आहे त्याला किती वर्षाची शिक्षा होते हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर साथियो, ही गंभीर फसवणूक, सायबर ही गंभीर फसवणूक आहे. ते सायबर ॲक्टमध्ये हे मोडतं. तर ह्या गंभीर फसवणुकीमध्ये 7 वर्षाची शिक्षा आहे. त्याच्यामध्ये दंड म्हणजे पॅनल्टी आहे. ही एक प्रकारची चिटिंग आहे आणि ह्या पॅनल्टी आहे. ह्या फसवणुकीमध्ये दंड किंवा शिक्षासुद्धा, ह्या दोन्ही शिक्षा होऊ शकते. तर ही माहिती आपल्याला माहिती असेल तर आपण यामधून मार्ग काढू शकतो. साथियो, मी आशा करतो की आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती आपल्यापर्यंत मिळेल आणि या फसवणुकीपासून आपण जागृत राहू आणि या फसवणुकीपासून आपण दूर राहू, एवढीच मी आशा बाळगतो. नमस्कार. जय महाराष्ट्र.